नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रसार माध्यमांचं महत्त्व किती वाढलेलं आहे आपल्या आयुष्यात हे आपल्याला माहितीच आहे. त्यातून मिळणारी माहिती असू देत किंवा या क्षेत्राबद्दल एकंदर जे ग्लॅमर आहे त्यामुळे बऱ्याच जणांना यामध्ये करिअर करायचं असतं, ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं असतं. आज आपण याच विषयावर आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत. आपला विषय काय बघूया. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे प्रसार माध्यमातील अभ्यासक्रम आणि करिअर. नेमकं कशा कशात आपण करिअर करू शकतो आणि प्रसार माध्यमामध्ये काम करत असताना आपल्याला काय काय अनुभव येऊ शकतात, या सगळ्याबद्दल आपण आज खूप डिटेल बोलणार आहोत. आणि दोन तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. आज आपल्याबरोबर आहेत रविराज गंधे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत तुमचं. हा चेहरा आपल्या ओळखीचा आहे, माध्यम तज्ज्ञ म्हणून आहेतच सर, पण त्याबरोबरीने दूरदर्शन केंद्रामध्ये ते निर्माते म्हणून सुद्धा कार्यरत होते. पुन्हा एकदा स्वागत सर तुमचं. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंगेश करंदीकर सर, संचालक आहेत देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीजचे. नमस्कार. तुमचा सुद्धा अनुभव यामध्ये खूप दांडगा आहे. एकंदरीत ज्यांना ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचंय, करिअर करायचंय, त्यांच्या मनात जे जे प्रश्न असतील, जर आज तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवलेत तर कसं करिअर आपल्याला करता येऊ शकतं, या सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक कोणते आहेत ते बघूयात. आपले फोन नंबर्स आहेत 24908050, 24988050 आणि 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलवरून जी मंडळी कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. प्रश्न विचाराल तेव्हा दोन गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेत असतो. एक तर आपल्या टीव्हीचा आवाज बंद ठेवणार आहोत किंवा कमीत कमी ठेवणार आहोत. आणि जेव्हा प्रश्न विचारणार आहात तेव्हा आजचा जो आपला विषय आहे प्रसार माध्यमांशी संबंधित करिअर कसं करायचंय त्याच्याबद्दलच जर विचारलात तर ही चर्चा आणखीन खुलत जाईल. सर, तुमचा अनुभव इतका मोठा आहे. तुम्ही प्रोफेसर सुद्धा आहात या विषयाचे, त्याच्यानंतर तुम्ही कॉलम सुद्धा लिहिता. प्रसार माध्यम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कशा कशाचा त्याच्यात समावेश होतो आणि त्याची व्याप्ती केवढी आहे? आता जेव्हा प्रसार माध्यमांचा आपण विचार करतो तर त्यावेळेला त्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे. म्हणजे मॅक्लुहान या समाजशास्त्रज्ञांना व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की मीडियम इज द मेसेज. बरं. तर ज्या माध्यमातून संदेश दिला जातो ते प्रसार माध्यम. बरं. आणि 25-30 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी माध्यमाची व्याप्ती कमी होती, वृत्तपत्रांपुरतीच मर्यादित होती. परंतु आता मात्र जर आपण पाहिलं तर वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया अशा 4 विभागांमध्ये आपल्याला प्रसार माध्यमांचं वर्णन करता येईल. अर्थात म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, फिल्म मेकिंग, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी ह्या देखील प्रसार माध्यमामध्येच मोडतात. म्हणून मगाशी जसं मी म्हटलं की ज्यातून संदेश दिला जातो, संदेश हा कुठल्याही लिखित किंवा दृश्य माध्यमातून दिला जाऊ शकतो. परंतु आपल्या कार्यक्रमापुरतं जे आपण आज चर्चा करणार आहोत ते ही 4 प्रमुख माध्यम आहेत. त्यानंतर आता वृत्तपत्र, रेडिओ आणि टेलिव्हिजन व्यतिरिक्त न्यू मीडिया हा सध्या जास्त पॉप्युलर आहे आणि सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर विकास झपाट्यानं न्यू मीडियाचा होतो. न्यू मीडिया म्हणजे काय तर सगळ्या सोशल साईट्स, म्हणजे ब्लॉग असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, त्यानंतर निर्णय प्रकारच्या वेबसाईट्स, युट्यूब. मोठ्या प्रमाणावर आता युट्यूबचं चलन चाललेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर की सध्या टेलिव्हिजनवर प्रोग्राम पाहणं लोक फारसं पसंत करत नाही, युट्यूबवर पाहतात. बऱ्याचशा फिल्म्स आणि व्हिडिओ युट्यूबवर पॉप्युलर होतात. त्यामुळं हे माध्यम अतिशय झटपट पसरणारं असं माध्यम आहे. आणि ह्या माध्यमाच्या गरजा एक दुसऱ्यांपेक्षा भिन्न अशा आहेत. बरोबर. त्यामुळं वेब डिझायनिंग असेल, ब्लॉग लिहिणं असेल किंवा युट्यूबसाठी फिल्म्स तयार करणं असेल, वृत्तपत्रांसाठी लिहिणं असेल, रेडिओसाठी कार्यक्रम करणं, टेलिव्हिजन कार्यक्रम करणं, अशी खूप मोठी रेंज या सगळ्या प्रसार माध्यमामध्ये करिअर म्हणून आपल्याला एव्हर ग्रोईंग असं म्हणूयात आपण. एव्हर ग्रोईंग आणि एव्हर डेव्हलपिंग. नवीन म्हणजे कालची गोष्ट ही जुनी होते, आज नवीन काहीतरी पुढे येतं आणि त्या नवीन येणाऱ्या गोष्टीबरोबरच नवीन नवीन करिअर देखील पुढे येतात. एक्झॅक्टली. आपण त्याच्याबद्दल डिटेल बोलूयात की ही करिअर एकमेकांच्या हातात हात घालून कशी येतात. पण सर, करंदीकर सरांना विचारायचं आहे की मग आता आम्हाला जर ह्या क्षेत्रात यायचं असेल तर त्याचा चांगला अभ्यास करणं पण फार गरजेचं आहे. वाटलं म्हणून आलो अशा प्रकारचं आता ते राहिलं नाहीये. तर असे कोणते कोणते अभ्यासक्रम ह्याच्यासाठी उपलब्ध आहेत, कोणते कोणते प्रकार आहेत त्याचे? तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. वाटलं तर म्हणून आलो असं आता राहिलं नाहीये. कारण माध्यम ही अतिशय प्रोफेशनल झालेली आहेत आता. बरोबर. प्रत्येक माध्यमाच्या
आपल्याला सध्या दिसतं की माध्यमांवरती आपण चित्र बघतो, व्हिज्युअल्स बघतो आणि लोक हे विसरतात की प्रत्येक व्हिज्युअलच्या मागे अनेक गोष्टी घडत असतात बरोबर. आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक करिअर दडलेलं असतं. ह्या सगळ्याचा अभ्यास करायला अगदी सर्टिफिकेट लेवलपासून पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपर्यंत अनेक कोर्सेस अवेलेबल आहेत. अरे वा. पोस्ट ग्रॅज्युएशन बघायला गेलं तर मुंबई विद्यापीठात बघायला गेलं तर MA आहे कम्युनिकेशन जर्नलिझममध्ये, MA इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहे, अच्छा. MA पब्लिक रिलेशन्समध्ये, बर. फिल्म स्टडीज आणि टेलिव्हिजन स्टडीजमध्ये पण आहे MA. त्या व्यतिरिक्त MA इन फिल्म टेलिव्हिजन न्यू मीडिया प्रोडक्शन हा गेल्या वर्षी कोर्स चालू झालाय. अच्छा. ओके. खास हे सगळे डिग्री production कोर्सेस details, आहेत आणि हा. आणि ग्रॅज्युएट लेवलवरती BA पण आहे अच्छा. फिल्म टेलिव्हिजन न्यू मीडिया प्रोडक्शन वरती. बर. आणि मग BMM जो जास्ती करून पत्रकारिता आणि ऍडव्हर्टायझिंगकडे जाणारा कोर्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचं गोष्ट झाली सध्या म्हणजे की माध्यमं जशी मोठी होतात तशी त्याची कॉर्पोरेटायझेशन पण होत चाललेलं हो, आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या संधी उपलब्ध झाल्यात. त्यामुळे आता त्याच्यासाठी मॅनेजमेंट ट्रेनिंग देणारे कोर्सेस चालू आहेत. म्हणजे PGDM इन मीडिया स्टडीज असे कोर्सेस चालू झालेत. सो अपार्ट फ्रॉम तुम्ही जे स्किल डेव्हलपमेंट असते हा. म्हणजे माध्यमांचं मेसेज तयार करायसाठी लागणार हा. हे एक स्किल सेट झालं. बरोबर. आणि नंतर मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये त्यासाठी मॅनेजर्सही लागतात. बरोबर. त्या माध्यमांच्या मधलं मॅनेजमेंट शिकण्याचे असे कोर्सेस झाले. बरोबर. आणि अर्थात त्याबरोबर सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, सिनेमॅटोग्राफीचे कोर्सेस आहेत, फोटोग्राफीचे आहेत, ग्राफिक डिझायनिंगचे आहेत. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे जे मेन क्षेत्र आहे त्याचे इंडिव्हिज्युअल कोर्सेस सुद्धा आहेत. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल कोर्सेस आहेत. ओके. आणि दुसरं मला याच्यामध्ये थोडंसं असं जरूर. ऍड करावं असं वाटतं की पूर्वी जसं लिखाण येत असेल, संभाषण कला असेल किंवा मुलाखत घेता येत असतील तर आपल्याला याच्यामध्ये स्कोप आहे. हो. आज संपूर्ण या माध्यमाचं डिजिटलायझेशन झालेलं असल्यामुळं कम्प्युटर सायन्स हा यातला अगदी अनअवॉइडेबल भाग आहे आणि अनिवार्य भाग आहे. बरोबर. त्यामुळं बऱ्याच वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्या आपण पाहतो, त्याचं वेब डिझायनिंग, त्याच्यानंतर पेज मेकिंग, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स, इव्हन ग्राफिक्स आणि अॅनिमेशन या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झालेली आहे. तर जसं आज आपण आता कार्यक्रम पाहतो आहोत, हा सुद्धा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. तर अशा पद्धतीचे चमत्कार अलीकडे घर बसल्या बसल्या तुम्हाला संपूर्ण एक मयसृष्टी उभी करता येते. तर त्याचं एक तंत्रज्ञान विकसित होतंय. त्यामुळं कम्प्युटर सायन्स, ग्राफिक्स, अॅनिमेशन किंवा VFX इफेक्ट्स या गोष्टींना सध्या खूप महत्व आहे आणि हे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. आपण एक पहिला फोन घेऊया. साताऱ्याहून आपल्याशी बोलतायत सुदर्शन दरेकर. नमस्कार सुदर्शन. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. बोला. हा बोला सर, प्रश्न विचारा तुमचा. माझा प्रश्न म्हणला असा होता की मी मुंबई मराठी पत्रकार संघातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि आता मी सातारमध्ये पुण्यामध्ये असतो. तर मला पत्रकार याविषयी मला थोडं मार्गदर्शन करा की मला आता हे करायचंय की मला वर्तमानपत्रामध्ये जे मी मुख्य पत्रकार म्हणून काम करतोय. बर. मला सध्या मी कुठल्या वर्तमानपत्राशी निगडीत नाहीये. मग मला कसं मार्गदर्शन हवंय की मला कसं काम करता येईल. योग्य वेळेला आलेला प्रश्न आहे की अभ्यास पूर्ण झाला, आता पुढची स्टेप कशी असते, खरं काम कसं करायचं असतं. नाही, यांनी जो प्रश्न विचारला ते संपूर्ण महाराष्ट्राचं आणि या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांचं प्रातिनिधिक चित्र आहे. अगदी त्याचं कारण असं आहे की सगळ्यांनाच काही पुण्या मुंबईसारख्या शहरातल्या वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजनमध्ये किंवा इतरही गोष्टींमध्ये प्रसारमाध्यमात संधी मिळेल असंच नाही. बरोबर. अशा वेळेला मग स्थानिक लोकांनी काय करायचं, तर दोन गोष्टी आहे की फ्रीलान्सिंग म्हणून ते करू शकतात. तिथलच्या ज्या स्थानिक घडामोडी आहेत, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, याचं संकलन करून त्या संदर्भातली माहिती, मुलाखती वगैरे ते वृत्तपत्रांकडे पाठवू शकतात. बरोबर. त्याचप्रमाणे एक मोबाईल रिपोर्टर म्हणून एक संकल्पना अलीकडे खूप डेव्हलप होते चांगल्या पद्धतीने. लिटरली एक चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड फोन जरी आपल्याकडे असला किंवा छोटासा हँडीकॅम कॅमेरा विकत घेतला, त्यावर स्टोरीज त्यांनी तयार केल्या आणि त्याच्यावर व्हॉइस ओव्हर वगैरे करून जर त्या चॅनेल्सकडे वेगवेगळ्या पाठवल्या तर नक्कीच त्यांना एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकेल. आता ह्या ज्या वाटा आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या शोधायच्या असतात आणि जिथं आपण आहोत तिथं चांगलं काय आहे, बातमी कशात आहे हे शोधून ती बातमी जर तुम्ही शहरांमधल्या चॅनेलमध्ये पाठवली, वृत्तपत्रांमध्ये पाठवली तर त्याचं नक्कीच स्वागत होईल.
सर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? फ्रीलान्सिंग हे सुद्धा या एका क्षेत्रामध्ये आपल्याला एक संधी मिळते की फ्रीलान्सर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. काय सांगाल त्याच्याबद्दल? एक व्याख्या आहे बॅकपॅक जर्नलिझम नावाचं. बरं. म्हणजे हल्ली जर का तुम्ही पत्रकारिता किंवा मीडियाकडे बघितलं तर मगाशी यांनी सांगितलं त्याप्रमाणे की एक स्किल सेट घेऊन आता उपयोग नाही. बरोबर. तुम्हाला फक्त पत्रकारिता शिकला म्हणजे त्याचा उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला सिनेमॅटोग्राफी पण शिकली पाहिजे. मोबाईलवर हल्ली कंटेंट डेव्हलप करता येतं. एक वेगळं चॅनल, एक वाट डेव्हलप झाली सध्या, ती म्हणजे ब्लॉग लिहिणं. हो. आणि व्हिडिओ ब्लॉगिंग करणं. म्हणजे आज खूप लोकांनी असं करिअर बनवलंय की ते गावांमध्ये असतात किंवा शहरापासून दूर असतात, पण ते तिकडचं रिपोर्टिंग करतात, त्यांच्या व्हिडिओ ब्लॉगवर टाकतात आणि चॅनेल्स किंवा वेबसाईट्स त्यांचे ते व्हिडिओ ब्लॉग घेतात आणि त्याच्यामधनं त्यांना इन्कम होतो. संधी मिळते. सध्या आता खूप ते वाढायला लागलेलं आहे आणि याला सिटीझन जर्नलिझम म्हणता येतं. अर्थात त्यांनी स्वतः शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर. आता ज्यांनी प्रश्न विचारला, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असा पण एक उद्योग करता येतो ऍक्च्युली बिझनेसमध्ये. मी तर म्हणेन की ज्यांनी पत्रकारितेचा अभ्यास केलेला आहे त्यांनी नोकरी व्यतिरिक्त एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट चालू केली पाहिजे की स्वतःचा सुद्धा व्यवसाय कसा चालू करता येईल. न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये खूप त्याला स्कोप आहे. सर आपण एवढं सगळं बोलतोय, मग या प्रसार माध्यमांची वैशिष्ट्य काय आहेत, काय सांगाल तुम्ही? कारण हे खूप मोठं क्षेत्र आहे. एन नंबर्स ऑफ आपण म्हणूयात संधी ह्याच्यामध्ये आहे. तर काय वैशिष्ट्य सांगाल? दोघांनीही सांगा थोडं. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे जर सांगायचं झालं तर सुरुवातीला हा एक महासागर आहे आणि याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय करता येईल किंवा आपली जागा इथं कुठे आहे हे शोधणं मोठं एक संशोधनाचं काम आहे. आणि ते ज्यांनी त्यांनी शोधायला हवं, असं दुसऱ्यांनी सांगून होत नाही. त्यामुळे सर्वप्रथम या माध्यमात येऊ इच्छिणाऱ्यांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की कुठल्या विषयामध्ये आपल्याला रुची आहे, गती आहे. बरोबर. एखाद्याला समजा चांगलं लिखाण करू शकत असेल, एखादं संभाषण कला असेल, एखाद्याकडे मुलाखत घेण्याचे स्किल असेल, एखाद्याला समजा फोटोग्राफीची आवड असेल तर त्यांनी कॅमेरा चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं, त्या संदर्भातले कोर्सेस घ्यावे. संकलन जर करू शकत असेल तर संकलनाचं करावं. अॅनिमेशनच्या संदर्भात त्याला आवड असेल तर असे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे ओपनिंग्ज आहेत त्याचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे कसं आहे की एक महत्व जर याचं म्हणायचं किंवा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मुद्रित स्वरूपात मौखिक आणि दृश्य स्वरूप. बरोबर. म्हणजे लिखित, मौखिक आणि दृश्य स्वरूप असे 3 याचे भाग आहेत. आणि त्यामुळं सर्वसाधारणपणे टेक्स्ट ज्याला म्हणतात ते सगळ्या माध्यमांमध्ये लागतं. ते अनिवार्य आहे. खरी गोष्ट. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं भाषेवर कमांड असणं, तुमचा व्यासंग असणं, वाचन असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही अगदी 2-10 सेकंदाची जिंगल केली तरी त्यात एक लाईन असतेच कुठली तरी. बरोबर. बाकी कार्यक्रम करताना तर भरपूर टेक्स्ट लागतं वगैरे. त्यामुळं ह्या माध्यमातून त्या माध्यमात जाताना सुद्धा मोठं एक स्किल असतं. एका माध्यमासाठी ज्या गोष्टी लागतात, म्हणजे समजा मगाशी एखाद्या पत्रकारांनी त्यांनी फोन केला होता, त्या माध्यमातून त्यांना टेलिव्हिजनवर काम करायचं असेल तर त्या माध्यमातले स्किल्स पुरेसे पडणार नाहीत. आणखीन डेव्हलप करावे, आणखीन गोष्टी त्याला पूरक लागतील. म्हणजे तुम्हाला एक साधं गमतीदार उदाहरण सांगतो. सर आपण त्या उदाहरणाकडे वळूया. आपण नांदेडचा फोन घेऊया. राहुल बोलतायत नांदेडहून. हॅलो, नमस्कार राहुल. हॅलो मॅडम, बोला. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे. बरं. तर प्रसार माध्यमाच्या करिअरमध्ये मला काय स्कोप आहे ते विचारायचं होतं करंदीकर सरांना. बरं सर, काय सांगा कशामध्ये ते? इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग करतायत ते. इंजिनिअरिंग करतात. इंजिनिअर्सना तर खूप स्कोप आहे. तुम्ही जर का इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पडद्यावर दिसतं त्याच्यापेक्षा पडद्याच्या मागे जास्त ऍक्टिव्हिटीज होत असतात आणि त्याच्यामध्ये अनेक करिअर्स लपलेली असतात. प्रत्येक प्रोग्रामला, प्रत्येक चॅनलला टेक्निकल लोक खूप लागतात, ज्यांना त्याच्यामध्ये लागणाऱ्या टेक्नॉलॉजीची माहिती असणं आणि पूर्णपणे माहिती असणं. कारण हे जे सगळं दिसतंय तुम्हाला आता हे विदाऊट टेक्नॉलॉजी दिसत नाहीये. आणि तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये करतात तेच तर मुख्य लागतं या सगळ्याला. शेवटी आपण कम्युनिकेशन करतोय आणि हल्ली कम्युनिकेशन जास्ती करून मोबाईल्सवरनं आणि इंटरनेटवरती, नेटवर्किंगवरती होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन बरोबर नेटवर्किंग जर का जोडलं तर तुम्हाला याचा खूपच फायदा होईल. कारण बॅक स्टेजवरती जेवढं काम चालतं ते खूप चालतं, त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे.
म्हणजे तुम्ही कदाचित पडद्यावर दिसणार नाही, पण तुमच्यामुळे लोक पडद्यावर दिसतील हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते महत्वाचं आहे जास्त. हो. मला वाटतं ह्याबद्दलच एक जागृती कमी असते, म्हणून असं मानलं जातं का की मीडिया म्हटल्यानंतर फक्त ग्लॅमर आहे, पण त्याच्यासाठी त्याच्या मागे काम करणारे किती जण असतात ह्याची कल्पना नाही, नसते कदाचित. मला या संदर्भात असं म्हणायचं की बेसिकली तू म्हणते तसं आहे की हां. पडद्यावर दिसणारे कलावंत तेच सगळे टेलिव्हिजन चालवतात, चॅनेल चालवतात किंवा सगळे निर्णय तेच घेतात, असं काहीतरी चुकीचं गैरसमज असतो. वास्तविक मगाशी यांनी जो प्रश्न विचारला त्याला खरं उत्तर असं आहे की ही सगळी यंत्रणा राबवणारी खूप मोठी तांत्रिक असा सेटअप याच्या पाठीमागे असतो. टीम असते अख्खी एक. म्हणजे कार्यक्रम निर्मितीमध्ये दोन गोष्टी असतात. एक निर्मिती विभाग असतो जो सॉफ्टवेअर तयार करतो आणि त्याला मोठा बॅकअप हा तांत्रिक विभागाचा असतो. खरी मग याच्यामध्ये साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, इंजिनियर आहेत, लाइटिंग इंजिनियर, ऑडिओ इंजिनियर्स आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं विजन मिक्सिंग असतात, इफेक्ट्स असतात. तर हे मगाशी यांनी जो कोर्स केलेला आहे इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, हा या माध्यमाचा तर पाया आहे. तुम्ही रेडिओ जा, टेलिव्हिजनमध्ये जा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करा, तरी सगळं. त्यामुळं जास्तीत जास्त प्रावीण्य म्हणजे समजा 2 माणसं जर तुम्हाला टीव्हीवर दिसत असतील तर 10 माणसं त्याच्या पाठीमागे तुम्हाला तंत्रज्ञ म्हणून लागतात. त्यामुळं भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञच लागणार आहेत आणि ते स्किल जरूर या माध्यमातून डेव्हलप करावं मुलांनी. सर, तुम्हाला काय जाणवतं वैशिष्ट्याबद्दल सुद्धा? आपण आता तुम्हाला जे सांगायचंय ते आणि वैशिष्ट्यांबद्दल आपण मगाशी बोलत होतो त्याच्याबद्दलही. नाही, हेच मी सांगत होतो की एक तर स्किल सेट्स, एखादा स्किल सेट घेऊन हल्ली या क्षेत्रामध्ये काही उपयोग नाहीये. मगाशी हे सांगतो, त्याचा पुढे जरा जाऊन सांगतो की प्रत्येक माध्यमाचं एक वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट डेव्हलपमेंटची पद्धत असते. बरोबर. टेलिव्हिजनसाठी जर का तुम्ही एखादं सिरियल बनवलं असेल तर तेच सिरियल तसं तुम्ही इंटरनेटवरती देऊ शकत नाही. खरी गोष्ट. कारण 2 गोष्टी असतात. एक तर त्याची बनवण्याची पद्धत वेगळी. म्हणजे तुम्ही एक एक्स्ट्रीम लॉंग शॉट जर का तुम्ही मोठ्या स्क्रीनवर बघत असाल तर तो एक्स्ट्रीम लॉंग शॉट तुमच्या मोबाईलच्या एवढ्या स्क्रीनवर कसा दिसेल. त्यामुळे त्यासाठी वेगळं डिझायनिंगच सगळं बदलतं. त्याचं स्क्रिप्ट रायटिंग, त्याचं टेकिंग हे सगळं त्याप्रमाणे बदलायला लागतं. त्याचप्रमाणे टेलिव्हिजनवरती आपण फास्ट मुव्हिंग इमेजेस बघू शकतो. बरोबर. पण जर का ते तुम्ही मोबाईलवर बघायला गेलात तर त्याचं पिक्सेलेशन होतं. त्यामुळे अशा गोष्टी शिकायला लागतात. आणि हे स्पेसिफिक स्किल सेट्स म्हणजे मोबाईल तंत्रज्ञानासाठी वेगळ्या प्रकारे प्रोडक्शन करणं, टेलिव्हिजनसाठी वेगळ्या प्रकारे करणं, त्याच्या स्क्रिप्ट्स वेगळ्या लिहिणं. आज तुम्ही जर का 1 तासाचा एपिसोड जर का हा एपिसोड तुम्ही मोबाईलवर बघायला गेला तर तुमचा जो काही डेटा प्लॅन आहे तो एका दिवसात काही तासात त्यामुळे जर का मोबाईलसाठी तुम्ही कंटेंट डेव्हलप करत असाल तर तो मोबाईलसाठी तुम्ही 2 किंवा 2.5 मिनिटाचा एपिसोड बनवला पाहिजे. मग तिथे एडिटिंग आलं आणि त्यासाठी वेगळं स्क्रिप्टिंग आलं, एडिटिंग आलं. त्यामुळे ह्या सगळ्या कला ज्या आहेत ना, ह्या सगळ्या अशा एकमेकांना पूरक आणि त्या प्रत्येकाचे पैलू वेगळे. प्रसार माध्यमातल्या करिअरच्या संधी याबद्दल आपण बोलतो आहोत. गोंदियाहून एक फोन आलाय आपल्याला. प्रशिक बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो प्रशिक. हॅलो बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, माझं BSc झालंय CS मध्ये. माझं BSc झालंय CS मध्ये. बरं. तर त्याच्यानंतर मला त्या पत्रकारितेमध्ये काही स्कोप आहे का याच्याबद्दल सरांना माहिती विचारायची. BSc कशात झालंय म्हणालात तुम्ही? CS मध्ये झालं मॅडम. बर. BSc नंतर कम्प्युटर सायन्स म्हणायचं. कम्प्युटर सायन्स. येस. हा. तर BSc झालेला आहे कम्प्युटर सायन्स मध्ये. तर पत्रकारितेमध्ये काही संधी आहेत का त्यांना? नाही, आता बेसिक तुम्ही कम्प्युटर सायन्समध्ये तुम्ही तुमचं शिक्षण घेतलेलं आहे, परंतु पत्रकारितेच्या संदर्भात मगाशी जसं मी म्हटलं तसे काही एक कौशल्य किंवा गुण तुमच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का? कधी त्याचा शोध तुम्ही घेतलाय का? म्हणजे तुम्हाला लिखाणाची आवड आहे का, वाचनाची आवड आहे का, किंवा तुम्हाला या संदर्भातलं काही थोडंसं नॉलेज वगैरे काही कुठं मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? असं जर वाटत असेल तुम्हाला हे आहे तर तुम्ही नक्कीच पत्रकारितेकडे वळू शकता. अदरवाईज मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन जसं सरांनी पण सांगितलं या क्षेत्रामध्ये कम्प्युटर सायन्स अनिवार्य आहे. ते तुम्ही डेव्हलप करू शकता. त्यातून नक्कीच तुम्हाला करिअर. 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये. एक म्हणजे पत्रकारिता हा एकमेव अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये कुठच्याही विषयात
पदवीधर असला तरी तुम्ही ते करू शकता. येऊ शकतात. पहिली गोष्ट पत्रकारिता. दुसरी गोष्ट म्हणजे हे कॉम्प्युटर सायन्स मध्ये केल्यामुळे पत्रकारितेमध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स जर्नलिझम करता, तुम्ही पॉलिटिकल जर्नलिझम करता, पॉलिटिकल बीट तसंच सायन्स जर्नलिझम हा एक विलक्षण प्रकार आहे. किंवा हल्ली तंत्रज्ञानाची माहिती देणं हा सुद्धा बऱ्याच पुरवण्यांमध्ये आपल्याला ते दिसून येतं. तर म्हणजे एकतर सामाजिक पॉलिटिकल हे टाईपचे पत्रकारिता करायची, नाहीतर मग तुम्ही चक्क पत्रकारितेचा अभ्यासक्रम एक जॉईन करा आणि त्यातून तुम्ही सायन्स जर्नलिझम मध्ये कसं वळू शकता हे बघा. कारण तुमचं जर का कॉम्प्युटर सायन्सचं ज्ञान असेल तर तुम्हाला त्या विषयावर मांडणी करायला खूप स्कोप आहे. खूप पुरवण्या निघतात ज्याच्यामध्ये ज्याची गरज असते, विशेषज्ञाची गरज असते. आणि खरं सांगायचं तर अभ्यासक्रम पूर्ण करून या विषयावर मांडणी करणारे लोक खरं म्हणजे कमी असतात. त्यामुळे जर का तुम्ही या विषयाची मांडणी करायला जर का शिक्षण घेतलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मला वाटतं डिप्लोमा कोर्सेस हे तुम्ही साइड बाय साइड सुद्धा करू शकता. ते असे पूर्ण वेळाचे नसतात, ते 2 तासाचे 3 तासाचे नोकरी करून सुद्धा म्हणजे मुंबई विद्यापीठामध्येच चांगला कोर्स आहे, उत्तम कोर्स चालतो जो डिप्लोमा इन कम्युनिकेशन जर्नलिझम मध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी 3 भाषांमध्ये चालतो. तो तुम्ही करू शकता. त्यासारखे आणखीन कोर्सेस जिथे पार्ट टाइम असतात, जे संध्याकाळी तुम्हाला करता येऊ शकतात. असे करून तुम्ही तुमची नोकरी करता करता हे काहीतरी केलं तर तुम्हाला नक्कीच वाव आहे. बरोबर आहे. माध्यमांतर आपण मगाशी तो मुद्दा चर्चा करत होतो हो, त्याच्याबद्दल. मगाशी जसं करंदीकरांनी सांगितलं की स्किल सेट आता डेव्हलप करायला हवा. नुसतं एक स्किल नाही, तो सेट असायला हवा. आणि त्या सगळ्या स्किल्स एकमेकांना पूरक असायला हवे. हे करता नाही आलं तर ते करता येईल, ते करता नाही तर हे करता येईल. तर त्यामुळं जेव्हा वृत्तपत्र, रेडिओ आणि टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया यामध्ये जर कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल आपल्याला तर ही सगळी माध्यमांतर कशी आहेत हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात काम करताना काय करायला हवं, माइंडसेट कसा आपला बदलला, आपला माइंडसेट आणि तंत्र सुद्धा कसं वापरायला हवं. तंत्र देखील महत्वाचं आहे. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये समजा एखादी कविता तुम्ही लिहिली, खूप सुंदर छान भावपूर्ण कविता आहे, त्या कवितेचं रेसिटेशन तुम्हाला रेडिओवर करायचं असेल तर मग रेडिओवर ती कविता सुंदर आहेच, पण त्याचबरोबर ती सुंदर आवाजात ज्याला अभिनयाची जाण आहे, त्यातल्या भावना पोहोचवणारा माणूस असेल, ज्याला अभिनयाची जाण आहे, अवरोहाचं भान आहे, किंवा ज्याला डिलिव्हरी चांगली करता येते, शब्दांची फेक आहे आणि जो अतिशय प्रभावी त्याचं वाचन करू शकेल, अशा पद्धतीच्या आवाजाची गरज आहे ध्वनिचित्रमुद्रण. त्याचप्रमाणे हे दोन्ही आपल्याला जर दृश्य माध्यमामध्ये जर करायचं असेल तर त्याच्या रिक्वायरमेंट्स आणखीन वेगळे की कशा पद्धतीने ते चित्रित करता येईल. या संदर्भातला एक किस्सा मी सांगतो, म्हणजे थोडक्यात आयडिया येईल की गदी माडगुळकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वि. स. खांडेकर आणि गदी माडगुळकरांनी जास्तीत जास्त पटकथा लिहिलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर, पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट वगैरे. तर आपल्या उमेदवारीच्या काळामध्ये गदी माडगुळकरांनी हा किस्सा लिहिलेला होता, घडलेला त्यांच्या आयुष्यामध्ये, पटकथा लिहिण्याच्या संदर्भातला. ते एका चित्रपटासाठी पटकथा लिहित होते. त्यात एक दृश्य असं होतं की 2 मित्र बोलतायत आणि त्यातला नायक जो मित्र आहे तो त्याच्या मित्राला आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याविषयी तो सांगत असतो. आणि तो सांगतो की त्या प्रेयसी त्याशी सरोवरामध्ये जलक्रीडा करत असते आणि त्याचं संपूर्ण सौंदर्य, तिच्या केसांवरनं संपूर्ण शरीरावर कसे पाण्याचे छान मोत्यासारखे दिसणारे थेंब होते आणि एकूणच तिचं आरसपाणी सौंदर्य, असं सगळं ते वर्णन 2 पानांचं तो आपल्या मित्रांना सांगत असतो. तर ते सगळं पाहिल्यावर त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी विचारलं माडगुळकरांना की तुम्हाला काय म्हणायचंय माडगुळकर. तर तो म्हणाला की ती मला आठवण त्याला येते आणि तो ते सगळं सांगतो त्यांनी जे पाहिलेलं आहे ते म्हणे अहो हे सांगण्यासाठी 2 पानं लिहिण्याची गरज नाही, तुमच्या नायिकेला सरळ तुम्ही पाण्यात बुडवा आणि बाहेर काढा म्हणजे विषय संपला. तेव्हा माडगुळकरांनी असं म्हटलं की हे त्यांनी सांगितल्यानंतर माझा पटकथाकार म्हणून जन्म झाला. एक्झॅक्टली. पटकथा कशी असते, ट्रान्सफॉर्मेशन. इथे एवढ्या शब्दांची वाक्यांची गरजच नाही, आपल्याला वाचतोय आणि बघतोय ह्याच्यामधला फरक. एक दुसरी एक कविता आहे, गझल आहे की काढ सखे तुझे गळ्यातले चांदण्यांचे हात. ही सुंदर जे गीत आहे. आता यातले चांदण्यांचे हात आहेत ते वाचायचे हात आहेत,
व्हिज्युअल मध्ये तुम्ही काय दाखवणार, कुठल्या चांदण्यांचे हात दाखवणार. बरोबर. तर हा जो यातली गंमत आहे ही लक्षात ज्यांना येते किंवा तर तेच तशा हात पद्धतीने. आपल्याला व्हिज्युअली कसे हा. डेव्हलप करता येते हे पण एक स्किल नाही, आहे. ते हात दाखवलेच पाहिजे असं असंही काही नाहीये, नाही. बरोबर कारण आहे. काही गोष्टींना शब्दांचंच महत्व असतं. खरी गोष्ट. तर हे सगळं जर त्यातला गाभ्याचा अर्थ जो Essence आपण ज्याला essence आहे, म्हणतो. ते लक्षात घेतलं ह्या क्षेत्रातून त्या क्षेत्रात माध्यमांतर हे सहज आणि सुलभ होऊ शकतात. सर, कोणती कोणती स्किल्स असणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता सरांनी आपल्याला काही सांगितलेच की संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे, पण त्याबरोबरीने आणखीन कोणते असे स्किल्स आहेत का? आपण कुठल्या क्षेत्रामध्ये, माध्यमातल्या कुठल्या क्षेत्रात आपण जायचं ह्याप्रमाणे आपल्याला स्किल डेव्हलप करायला लागते. म्हणजे आता बातमी या संदर्भात असतं तर तुम्हाला पत्रकारिता म्हणजे न्यूज म्हणजे काय पहिले म्हणजे कळायला पाहिजे, आणि ते चांगली स्टोरी वाईट स्टोरी कुठून आहे कशी होते ते सगळं कळायला पाहिजे. आणि मग तुम्हाला मग ते एकूणच पॉलिटिकल सोशल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे त्या संदर्भात. तुम्ही एंटरटेनमेंट मीडियामध्ये गेलं तर मग परत तेच आलं की तुम्हाला गोष्ट सांगता आली. खूप वेळा असं होतं की नरेटिव्ह आपण त्यातच हरवून जातं, एखाद्या स्टोरीमधलं नरेटिव्ह हरवून जातं. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे कुठच्याही या क्षेत्रातल्या अभ्यासून विद्यार्थ्यांनी की शॉटच्या मागे शॉट लावणं आणि मग सीनच्या मागे सीन लावणं ह्यानी फिल्म बनत नाही. तर ते सीन आणि ते शॉट गोष्टीसाठी लावले आणि त्यातनं जर का गोष्ट निघत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे ते नरेटिव्ह बिल्डअप करणं हे एक स्किल सेट फार महत्वाचं आहे, अगदी महत्वाचं आहे प्रसार माध्यमांमध्ये. इव्हन न्यूज स्टोरी, डॉक्युमेंटरी, लोकांना वाटतं डॉक्युमेंटरी म्हणजे काय, एका पाठोपाठ एक काहीतरी दाखवलं की आपली डॉक्युमेंटरी तयार झाली. तर नाही, डॉक्युमेंटरीला सुद्धा स्टोरी असते. अगदी खरं. आणि तुम्हाला ऑडियन्सला खिळवून ठेवायची ताकद असायला पाहिजे. आज अटेन्शन स्पॅन म्हणजे मी जेव्हा पूर्वी कॉर्पोरेट फिल्म्स बनवायचो तेव्हा रिसर्च मधनं कळलं होतं की अटेन्शन स्पॅन वॉज 7 मिनिट्स, 7 मिनिटं. आज अटेन्शन स्पॅन 1.5 मिनिट आहे. हो, पहिल्या 1.5 मिनिटात एकतर तुमची स्टोरी पोहोचते किंवा लोक नाही. बघत. जर का तुम्ही पहिल्या 1.5 मिनिटामध्ये पकड नाही घेतली आणि दर 1.5 मिनिटाला तुम्ही ती पकड परत एस्टॅब्लिश करत नाही राहिला तर तुम्ही ऑडियन्स हरवलात. हायलाइटिंग पॉइंट आता 1.5 मिनिटावर आला 1.5 असं आपण मिनिटावर. म्हणूया. आणि हे स्किल रिमोटचं काम सुरू होतं तिथे रिमोटचं काम सुरू होतं. आणि हे स्किल सेट डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण प्रसारमाध्यमांमध्ये काम करायला जातो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आपण आपल्यासाठी काम करत नाही, आपण प्रेक्षकांसाठी काम करतो. आणि तो प्रेक्षक खूप वोलाटाईल आहे, बरोबर आहे. तो राहीलच असं नाही. त्यामुळे त्या प्रेक्षकाला खिळवून ठेवायसाठी तुम्ही कुठच्याही प्रकारचा कार्यक्रम सादर करत असाल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला हुक म्हणतो. हुक, सो एक्झॅक्टली. यू हॅव टू हुक युअर ऑडियन्स बॅक. बरोबर. कारण त्याला अनेक गोष्टी असतात करायला त्यावेळेला. आणि आपणच म्हणजे प्रसार माध्यमांनीच त्यांना इतके ऑप्शन्स दिलेत, त्यामुळे आता आपल्यालाच त्यांनी आपले तुमच्या स्किल्स डेव्हलप टीव्हीतल्या कार्यक्रमापाशी चिटकूनच राहिलं पाहिजे असं काही नाही. त्यामुळे होल्ड ज्याला म्हणतात तशा पद्धतीने झॅपिंग नावाचा प्रकार म्हणतात. झॅपिंग म्हणजे प्रेक्षक आपले हल्ली त्यांना माहिती असतं की इथे जाहिराती सुरू होत आहेत, तिकडे स्टोरी चालू असेल, तिकडे बरंच जाहिराती सुरू झाल्या की आणखीन तिसऱ्या चॅनलवर काहीतरी चालू असेल, इथे जाहिराती चालू होईपर्यंत परत पहिल्या चॅनलवर आपण म्हणजे ऑडियन्स सुद्धा तेवढाच आता डेव्हलप झालाय स्वतःच. त्यामुळे आपल्याला आपले स्किल्स वाढवणं गरजेचं आहे जे या माध्यमात आहेत. गंधे सर, आपल्यामध्ये काही स्किल्स असावी लागतात तर आपण मीडियामध्ये अगदी सहज काम करू शकतो, हा एक भाग झाला. आणि मीडियामध्ये काम केल्यानंतर किंवा करायला सुरुवात केल्यानंतर कोणती स्किल्स ही डेव्हलप होत जातात आपली, काय वाटतं तुम्हाला? नाही, यामध्ये आता 2 गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी कला क्षेत्राशी आणि निर्मिती क्षमतेशी निगडीत आहेत, जिथे प्रतिभा लागते. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या काही गॉड गिफ्ट म्हणूनच आपल्याला इनहेरेंट असतात आणि त्या नसल्या किंवा कमी प्रमाणात असल्या तर त्या आपण डेव्हलप करू शकतो. बरोबर. तर त्यामुळे नुसता कोर्स किंवा डिग्री ह्या क्षेत्रात घेऊन या क्षेत्रातलं करिअर होत नाही. तर या क्षेत्रामध्ये सतत माणूस विद्यार्थीच असतो आणि तो कायम शिकतच असतो. त्याने आपले कान डोळे उघडे ठेवले पाहिजे, मेंदू उघडा ठेवला पाहिजे, आजूबाजूला सगळ्या घटना पाहायला पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. तर मला वाटतं त्या चांगल्या प्रकारे तो स्वतःला डेव्हलप करू शकतो. यामध्ये त्यांनी करायचं असेल, माध्यमकर्मींनी जर त्याला चांगलं काम करायचं असेल तर बेसिकली वाचन फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आताच्या तरुण पिढीचं आणि सर्वसामान्य माणसांचं वाचन खूप कमी व्हायला लागलंय. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं इंटरनेट आहे, इंटरनेटवरनं पटापटा सगळ्या गोष्टी, परंतु सगळ्या गोष्टी इंटरनेटवर अवलंबून नसतात किंवा अवेलेबल असतात अशातला भाग नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचा जो अन्वयार्थ असतो तो तुम्हाला
पुस्तकांमधनं ग्रंथांमधनं मिळतो. त्यामुळं जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजेत, ग्रंथ वाचले पाहिजेत, वेगवेगळ्या सामाजिक, साहित्यिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक बरोबर ह्या विषयावरची पुस्तकांचं तुम्हाला वाचन असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पत्रकारिता करता तेव्हा कुठल्याही विषयाचं अपडेट नॉलेज असणं पाहिजे. त्यातलं संपूर्ण ज्ञान असावं असं मी म्हणणार नाही, पण किमान नॉलेज असणं गरजेचं जेवढं आहे तेवढं. त्याचप्रमाणे वाचनाव्यतिरिक्त रोज आपण महत्वाची आघाडीची 3-4 वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे, जी इंग्रजी असावी आणि इतर भाषेतील देखील असावी. त्याचप्रमाणे रेडिओ, टेलिव्हिजन इथलची सगळी बुलेटिन्स पाहायला हवी तुम्ही. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की एका वर्तमानपत्रामध्ये एका संपादकांनी अग्रलेखामध्ये एखाद्या घटनेवर जी गोष्ट लिहिलेली असते, वेगळा अँगल दुसऱ्या उलटा असू शकतो संपादकांनी घेतलेला असतो. तर त्यामुळं नेमकं काय चाललेलं आहे आणि एका घटनेचे वेगवेगळे पडसाद कसे उमटतात, तर हे देखील एक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक संभाषण कला आपल्यामध्ये आपण डेव्हलप केली पाहिजे आणि एक खूप बोलका आणि असा चौकस स्वभाव. जर तुम्हाला एखाद्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल कुतूहल नसेल तर तुमच्यातला पत्रकार कधीच घडणार नाही. पत्रकाराला कुतूहल असणं फार गरजेचं आहे. का घडतं, कसं घडतं हे, आणि त्याला आम्ही कॉलेजमध्ये नाक खूपच नॉट गुड गॉसिप, यू कॅनॉट बिकम अ गुड रिपोर्टर. त्याप्रमाणे एक सुंदर अशी निरीक्षण शक्ती हवी. बरोबर, म्हणजे की आजूबाजूला घटना काय काय चाललेल्या आहेत, हे सगळं आपण नंतर सुद्धा डेव्हलप करू शकतो. ह्या काही कुठल्या पुस्तकात किंवा याच्यामध्ये लिहिलेलं नाही. आणि बराचसा कॉमन सेन्स असतो. म्हणजे आता समजा तुम्हाला एखाद्या भाजीवालीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, तर भाजीवालीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही भाजीवालीला असं विचारणार का की आता सध्या सिरियामध्ये इसिसनी जो आतंकवाद माजवलाय त्याविषयी तुमचं मत काय, असं आपण भाजीवालीला विचारणार नाही. तर भाजीवालीला आपण काय विचारणार की बाबा तुझ्या घरी कोण कोण आहे, रोज किती भाजी विकते तू, किती पैसे तुला मिळतात, बरोबर आहे, राहायला तुला घर आहे का कोणाविषयी बोलतो आहोत त्याचं भान असलं. त्यामुळं समाजामध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला समाजाशी नाळ जोडणं गरजेचं असतं. आणि त्या माणसांच्या त्या लेवलवर येऊन आपल्याला तो संपर्क प्रस्थापित करायचा असतो. कारण अल्टिमेटली माध्यमकर्मी हा समाजाचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे समाजाचे प्रश्न, सुखदुःख, संघर्ष हे सगळे त्यांनी समस्या हे माध्यमाद्वारे लोकांपुढे मांडायचे असतात. आणि त्यासाठी ती अशी भूमिका असणं गरजेचं असतं. करंदीकर सरांना एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की प्रसार माध्यमांचं अर्थकारण कसं चालतं त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण एक फोन आहे नाशिकहून, आपल्याशी बोलतायत मोहिनी पाटील. नमस्कार मोहिनी. हॅलो हॅलो मोहिनी, माझा आवाज ऐकू येतोय? हॅलो. त्या पुन्हा नंतर संपर्क साधतील. ह्याचं अर्थकारण कसं असतं? कारण कसं आहे की आपण हे सगळं बोलतो आहोत, ह्याच्यात मला जर करिअर करायचं असेल तर अर्थातच मला त्याच्या बदल्यात इंटेन्सिव्हची अपेक्षा असते माझ्या कौशल्यांबरोबर. तर हे अर्थकारण कसं असतं सगळं? ह्याला एक विषय आहे, खास विषय शिकवला जातो, तो म्हणजे मीडिया इकॉनॉमिक्स. ह्याच्यामध्ये एक अगदी बेसिक त्यातलं जे कॉन्सेप्ट आहे तो असा की माध्यमातली प्रोडक्ट्स ही बाकीच्या प्रोडक्ट्स पेक्षा वेगळी असतात. बरोबर. म्हणजे आज मी हे पेन विकलं की ॲज अ मॅन्युफॅक्चरर माझा आणि तुमचा संबंध ऍक्च्युली डिस्ट्रीब्युटरकडे पेन गेल्यावरती तुटतो. पण माध्यमांचं तसं नसतं. मी माध्यमांतले जे प्रोडक्ट्स असतात म्हणजे ते तुम्ही एखादं सिरियल असो किंवा सिनेमा असो किंवा मुळात आपण ज्याला क्रिएटिव्ह म्हणतो ते इकॉनॉमिक्स मध्ये एक प्रॉडक्ट म्हणून तिकडे बघायला पाहिजे. हा मूळ आहे त्याच्यातला भाग. एक म्हणजे प्रोडक्ट म्हणून बघायला पाहिजे, जे बरेच लोकांना ते आवडत नाही. म्हणजे न्यूजला प्रोडक्ट म्हटलेलं खूप लोकांना आवडत नाही. बट वी आर सेलिंग न्यूज ऑल्सो. आपण आपल्या बातम्यांची जाहिरात करतो नाही का, 9:30 वाजता अमुक बातमी आहे आणि 9 वाजता अमुक बातमी, हे आपण आपल्या चॅनलवरती बातमी जाहिरात करतो. त्यामुळे होर्डिंग लावतो की 9 वाजता प्राईम टाइमवर आमच्या बातम्या बघा म्हणून. मग प्रोडक्ट म्हणण्याला काय हरकत आहे. बट दॅट इज दॅट अपार्ट. त्याच्या व्यतिरिक्त असं आहे की हे जे प्रोडक्ट आहे, न्यूज असो, एंटरटेनमेंट असो, हे प्रेक्षक वारंवार वापरत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे एक सिनेमा जेव्हा आपण प्रोड्यूस करतो तो थिएटरमध्ये जातो, थिएटरमध्ये त्याच्या आधी त्याचं म्युझिक रिलीज होतं, थिएटरमध्ये जोपर्यंत जरासा जुना जातो तेव्हापर्यंत सॅटेलाइट राईट्स विकले जातात. ते जुने होईपर्यंत आपण सीडीज डीव्हीडीज बाहेर काढतो आणि ते कुठे जुनं होतंय तोपर्यंत तो पिक्चर परत री रिलीज होतो आणि मेकिंग ऑफ दॅट मूवी
अशा पण सिरीज आणि ह्या जुनं होण्याचा स्पॅन फार छोटा आहे तसं बघायला गेलं तर. आणि कारण नवीन नवीन गोष्टी येत असतात सारख्या. लाईफ लॉंग असतात. म्हणजे आजही आपण जुने सिनेमे बघतो आणि जेव्हा जुने सिनेमे रिलीज होतात किंवा टेलिव्हिजनवर दाखवले जातात तेव्हा प्रत्येक वेळा त्याची कुठेतरी रॉयल्टी असते. खरी गोष्ट. त्यामुळे रेव्हेन्यू जनरेशन इन एंटरटेनमेंट मीडिया Media. और एनी मीडिया Any media. इज कंटिन्युअस. त्यामुळे मीडिया इकॉनॉमिक्स हा एक विषय आहे, हा खूप महत्वाचा आहे. आणि हा मीडिया इकॉनॉमिक्स जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यासाठी एक माध्यमांमध्ये क्रिएटिव्ह बातमी या सगळ्या व्यतिरिक्त आणखीन एक आता संधी जी उपलब्ध झाली ती म्हणजे मॅनेजमेंटची. जिथे तुम्हाला मार्केटिंग, फायनान्स सगळं त्याचं शिकवलं जातं. हा, म्हणजे तुम्ही अर्थकारण जर का माध्यमांचं म्हटलं तर त्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे एक सध्या भांडणं जी चालतात ते ऍडव्हर्टोरियल स्पेस आणि एडिटोरियल स्पेस मध्ये भांडण. म्हणजे ते 40-60 असावं की 60-40 सर असावं. आपण ह्याच्याबद्दल बोलूया. पण नाशिकहून एक फोन आहे. पवन आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार पवन. सर म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन लास्ट इयरला आहे. सलग प्रश्न विचारा पवन. तर या फील्डमध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये कोणते करिअर उपलब्ध होऊ शकतं आणि कोणते सपोर्टिव्ह कोर्स करून मी. धन्यवाद पवन. करिअर कोणतं होऊ शकतं ह्याच्याबद्दल आपण आधी बोललो आहोत. सपोर्टिव्ह कोर्सेस कोणते आहेत त्याच्याबद्दलचं सांगितलं तर बरं. एक त्याचं महत्वाची गोष्ट ह्यांना आणि मगासारखा प्रातिनिधिक गोष्ट आहे. सध्याचे रिसर्च आणि मार्केट रिसर्च प्रमाणे जे रिपोर्ट्स आहेत त्याप्रमाणे मीडिया, ऍडव्हर्टायझिंग अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री हे जे सेक्टर आहे हे 13.5% वाढत आहे. अच्छा. दरवर्षी. बर. पुढच्या 2 वर्षामध्ये साधारण 7.5 लाख नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत मीडियामध्ये, फक्त मीडियामध्ये. एवढं झपाट्याने हे सेक्टर वाढत आहे. आता या सेक्टरमध्ये जायचं असेल तर मग तुम्हाला प्रत्येक त्याच्या अंगाकडे बघितलं पाहिजे, कारण प्रत्येक अंगातले लोक त्याला लागणार आहेत. टेक्निकल, क्रिएटिव्ह, मॅनेजमेंट, ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग. म्हणजे आज तुम्ही जर का न्यूजपेपर उघडला तर तुम्हाला एवढ्या अमुक जाहिराती दिसतात, पण त्या विकणारे कोणतरी असतात. बरोबर. त्या अशाच विकल्या जात नाहीत. ते मार्केटिंग करायला लागतं, स्पेस सेलिंग करायला लागतं. टेलिव्हिजनवरती जाहिराती दिसतात, त्या जाहिराती सुद्धा ती स्पेस टाइम स्लॉट तुम्हाला विकायला लागतो. त्यासाठी मार्केटिंग एक्सपर्ट्स असतात. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मुद्दा आपला आलाच इथे प्रत्येक गोष्टी मागे कोण ना कोणतरी असतंच त्याच्या मागे. त्यामुळे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघता त्याच्यासाठी क्रिएटिव्ह लागतात, त्याची प्रोडक्शन हाऊसेस आहेत. इतकं कॉम्प्लिकेटेड आणि मोठं आहे हे की लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आणि तुम्ही जर का या क्षेत्रामध्ये येणार असाल तर आत्ताच या. 2 वर्षामध्ये दिस इज द टाइम. 2 वर्षामध्ये 7.5 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. दॅट्स द रिपोर्ट्स ऑफकोर्स. याच्याबद्दल सर हा एक भाग झाला इकॉनॉमिक्सचा, पण त्याबरोबरीने जबाबदारीचं भान असणं सुद्धा एक भाग आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण मोहिनी पाटील आपल्याशी पुन्हा एकदा संपर्क साधलाय त्यांनी. नाशिकहून बोलतायत. नमस्कार. नमस्कार मोहिनी. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे. हॅलो. हा, तुमचा आवाज येतोय. सलग बोला. सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, माझी 10वी झाली आहे, तर आता मला 10वी नंतर प्रसार माध्यमामध्ये मला काही संधी आहे का? बर. धन्यवाद. 10वी मला वाटतं खूप बेसिक एज्युकेशन आहे. काय सांगाल सर तुम्ही? त्यांना संधी आहे का? संधी आहे, पण त्यासाठी त्यांना अजून काहीतरी ग्रूम करायची गरज आहे. काय सांगाल? मला असं वाटतं की आता त्यांचं जे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि सध्या ज्या एज स्टेजवर आहेत तर त्यांनी या विषयाची पहिल्यांदा आवड जोपासावी. बरोबर. बघून घ्यावं बऱ्याचशा गोष्टी. 10वी-12वी नंतरचे देखील कोर्सेस आहेत. परंतु त्याही पेक्षा आपल्याला मी मागापासून वारंवार जे सांगतो की स्वतःला जज करणं हा एक मीडियातला फार महत्वाचा भाग आहे. आणि ते एकदा तुम्ही ओळखलं की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला करिअर करता येतं तर मग मला वाटतं अनेक प्रकारचे वेगवेगळे 6 महिन्यापासून 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत 1 वर्ष 2 वर्ष 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर असे वेगवेगळे प्रकारचे वृत्तपत्र विद्याचे कोर्सेस आहेत आणि हे तुमच्यासाठी ओपन आहेत. आपण मगाशी म्हणत होतो सरांनी सगळं अर्थकारण सांगितलं, पण त्याबरोबरीने एक मीडियाचं किंवा प्रसार माध्यमाचं एक खूप महत्वाचं काम असतं ते म्हणजे जनमताशी जोडलेलं. मग ते तयार होत असतं किंवा ते बदललं सुद्धा जाऊ शकतं काही वेळेला ते जनमत मीडियामुळे. ह्याच्याबद्दल सुद्धा सांगा आणि मग आपण कोणत्या जबाबदाऱ्या इथे सांभाळल्या पाहिजेत ते पण सांगा.
नाही मगाशी आता याचा इकॉनॉमिक्सचा उल्लेख झाला. हो तर खरं म्हणजे या मीडियातलं वाढतं इकॉनॉमिक्स ह्या चिंतेचा विषय झालेला आहे. बरं. हो म्हणजे जास्तीत जास्त कमर्शियलायझेशन झालेलं आहे आणि ह्या मीडियाचा प्रसारमाध्यमांचा आत्माच आता संपुष्टात यायला लागलेला आहे का किंवा मृत पावायला लागलेला आहे का अशी परिस्थिती झालेली आहे. मग नेमकं कशासाठी होतं हे सगळं. म्हणजे तर त्यामुळे बेसिकली मला अजूनही असं वाटतं आणि आपण म्हणतो तसं आज काय चॅनेलची आर्थिक स्थिती फार समाधानकारक आहे अशातला भाग नाही. म्हणजे इतर जे अनेक उद्योग असतात त्याप्रमाणे नाहीये. त्यामुळं ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्याला कुठेतरी प्रसारमाध्यमामध्येच नोकऱ्या मिळतील, जॉब मिळतील अशातला भाग नाही. हे जर इकॉनॉमिक्स वाढवायचं असेल तर वेगवेगळे कॉर्पोरेट्स आहेत, कंपन्या आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रमोशन आणि मार्केटिंग आहे. तर तिथे जरी मॅनेजमेंटचं जस्ट त्यांनी डिग्री घेतलं तर तिथे देखील त्यांना मिळू शकतं. परंतु प्रसारमाध्यमामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर मला असं वाटतं की बेसिकली हे एक मिशन आहे आणि त्याची पॅशन असायला हवी. खरी गोष्ट. तर पॅशन आणि मिशनचं हे एक सुंदर असं मिश्रण आहे आणि ह्या गोष्टी जर आपल्याला आपण मानत असू नैतिकदृष्ट्या तरच या माध्यमामध्ये तुम्हाला टिकाव लावता येईल किंवा टिकाव धरता येईल. अदरवाईज काय होईल की कोणी आपल्याला इथे काय फार मोठ्या मोठ्या अशा म्हणजे डॉक्टर, इंजिनियर किंवा हाय कॉर्पोरेट सारख्या पोस्ट नसतात किंवा मोठे मोठे पगारही नसतात. त्यामुळं निर्मितीचा एक आनंद, कार्यक्रम निर्मिती म्हणा, आपण काहीतरी क्रिएटिव्ह करतो हा एक आनंद, सृजनशीलतेचा. त्याचप्रमाणे आपण एक जबाबदार पत्रकार आहोत, नागरिक आहोत आणि जनसामान्य एक सोशल वर्क आहे ना, इट्स सॉर्ट ऑफ सोशल वर्क. तर ते जर असेल तरच मला वाटतं या माध्यमामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो. अदरवाईज या माध्यमाविषयी काहीतरी अशा ग्लॅमरस किंवा ग्लोरियस अशा कल्पना मनात असत्या तर तसं मला वाटतं मग फार काळ या माध्यमामध्ये आपण राहू शकणार नाही. आणि म्हणून दिसतं बऱ्याच वेळेला या माध्यमातून त्या माध्यमात गेले, नंतर तिकडे गेले आणि आता सध्या काहीच करत नाही अशी सुद्धा दारुण परिस्थिती होते. आपण बोलूया सर ह्याच्याबद्दल, पण एक फोन आहे. परिणिता आपल्याशी बोलतायत. नमस्कार परिणिता. बोला. मी परिणिता सोनसेकर बोलतीये. माझ्या मुलाने BMM म्हणजे बॅचलर ऑफ मास मीडिया केलेला आहे. तो नोकरी करतोय, पण आता पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये त्याच्यासाठी काय काय संधी उपलब्ध आहेत ते मला माहिती करून घ्यायचंय. बरं, काय सांगाल करंदीकर सर? BMM मध्ये त्याचं BMM झालंय, त्याला PG करायचं. त्यांनी आता जर का BMM मध्ये तिसऱ्या वर्षी 2 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे तुम्ही जर्नलिझम घेऊ शकता, नाहीतर ऍडव्हर्टायझिंग घेऊ शकता. जर का ऍडव्हर्टायझिंग घेतलं असेल तर मग त्यांनी कुठे नोकरी करता येते त्यांनी सांगितलं नाही. पण जर का जर्नलिझम करून जर का पत्रकार बनला असेल तर त्याच्यामध्ये त्याला MA करता येईल कम्युनिकेशन जर्नलिझम मध्ये, कारण हा खूप सुंदर कोर्स आहे. आणि नोकरी करता करता करायचं असेल तर त्याचा डिप्लोमा करता येईल 1 वर्षाचा. ऍडव्हर्टायझिंगला जर का गेला असेल तर मग मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग असं जर का एकत्र आपण जर का धरलं तर मग मॅनेजमेंट कोर्सेस आहेत. अच्छा, म्हणजे PGDM आहे इन मीडिया मॅनेजमेंट, मीडिया, तसा कोर्स करता येईल. आणि जर का प्रोडक्शन क्षेत्रामध्ये गेला असेल तर मग MA फिल्म टेलिव्हिजन न्यू मीडिया प्रोडक्शन नावाचा कोर्स आहे. हे सगळे मुंबई विद्यापीठाचे किंवा मुंबईत उपलब्ध असलेले कोर्सेस आहेत. आपण न्यू मीडिया म्हणतोय त्याबद्दल आपण म्हणजे वेब डिझायनिंग वगैरे ह्या सगळ्याबद्दल बोलतो आहोत किंवा जे कम्प्युटरशी रिलेटेड आहे ते म्हणजे सोशल साईट्स वगैरे. एक म्हणजे वेब डिझायनिंग म्हणजे त्यातलं प्रोग्रामिंग, HTML प्रोग्रामिंग किंवा HTML5 हल्ली वापरतात, HTML, ते एक भाग झाला. दुसरा त्याच्यासाठी लागणारे ग्राफिक डिझायनिंग, कारण हल्ली आपण नुसतं टेक्स्ट देऊन उपयोगच नसतो, त्याचा ग्राफिकनी त्याला सपोर्ट केला नाही आणि चांगलं दाखवलं नाही तर व्हिज्युअल चांगलं दिसणार नाही, लोक थांबणार नाहीत, इम्पॅक्ट येणार. त्यामुळे ग्राफिक डिझायनिंग, थोडंसं अॅनिमेशन, म्हणजे हे सगळे कोर्सेस छोटे छोटे कोर्सेस आहेत. तर नोकरी करता करता येणारे सर्टिफिकेट कोर्सेस करता येतील. नाहीतर मग आता जर का नोकरी करायची एवढी गरज नसेल तर मग नोकरी सोडून फुल टाइम MA केलेलं सर्वात चांगलं. ते आता प्रत्येकाच्या वरती असतं, अवलंबून असतं. अजून एक फोन आहे. लेकराम आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, लेकराम डेंगे चंद्रपूरहून बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला सर, आवाज येतोय. हा मॅडम, मला हे विचारायचं होतं की जसं आपण वृत्तपत्र आणि TV या 2 प्रसार माध्यमामध्ये नाही का, तर TV रिपोर्टर व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे अभ्यासक्रम आहेत ते थोडंसं मला माहिती करून घ्यायची होती. TV आणि वृत्तपत्र हे 2 भाग आहेत. त्यात सुद्धा TV साठी काम करत असताना TV रिपोर्टिंग या व्यतिरिक्त कोणते कोणते कोर्सेस आहेत जर त्यांना पत्रकारितेमध्ये यायचं असेल तर? TV साठीच्या TV साठीचे वेगळे कोर्सेस करण्यापेक्षा
काय होतं माहितीये की असा टीव्हीसाठी कोर्स करूच नाहीये पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते. आधी पत्रकारिता शिकावी, कारण टीव्हीवर यायचं म्हणजे काय, टीव्हीमध्ये पत्रकारिता करायची म्हणजे काय, पण मुळात पत्रकारिता म्हणजे काय कळलं पाहिजे. बरोबर आहे की मीडिया शिकला पाहिजे, मीडिया शिकलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मग टीव्हीमध्ये करता का वर्तमानपत्रात करता, हा भाग वेगळा झाला. मग न्यूज एडिटिंग वगैरे असं सुद्धा, मग त्याच्यासाठी एडिटिंग शिकलं पाहिजे, मग पुन्हा एकदा न्यूज कशी तयार होते ते शिकलं पाहिजे. हे सगळं परत मूळ पत्रकारिता मूळ शिकल्याशिवाय तुम्ही एडिटिंग पण शिकू शकता. म्हणजे बरोबर आहे. एखादी बातमी, आता आपल्याकडे पत्रकार अनेक असतात, ते बातम्या पाठवत असतात, ती बातमी एडिट करताना त्यातला गाभा नीट काढता आला पाहिजे, नाहीतर मग उपयोग काय. त्यामुळे आधी मुळात पत्रकारिता शिकायला पाहिजे, मग तुम्ही टेलिव्हिजन किंवा वर्तमानपत्रासाठी विचार करावा. बरोबर आहे. असं नाही. आणि मगाशी जो विषय चालू होता सामाजिक भान असावं, बांधिलकी असणं, तर चॅनेल्सचं सध्या जे चालू आहे, आपण दोन्ही जर का विषय मिक्स केले थोडेसे, की चॅनेल्स ॲडव्हर्टोरियल एडिटोरियल स्पेस आणि मग मार्केटिंग आणि सामाजिक बांधिलकी किती राहिली, आणि हा जो विषय आहे, तर आपण एक ऑडियन्स म्हणून पण आपली एक जबाबदारी असते हे लक्षात ठेवलं पाहिजे. खरी गोष्ट की एक युजेस अँड ग्रॅटिफिकेशन्स आपण जे म्हणतो, की आपण जे मागतो ते प्रसारमाध्यम देतात. मग आपण जर का नाही मागितलं तर ते नाही देणार. म्हणजे एखादा कार्यक्रम नाही आवडला किंवा तो समाजोपयोगी नसेल तर आपण लिहून सांगितलं पाहिजे की हा कार्यक्रम नका राखू, आम्हाला नाही आवडत आहे. पण आपण जर का त्याला TRP दिली तर प्रसारमाध्यम वाटतं की अरे वा, चांगला कार्यक्रम चालू आहे, ऍडव्हर्टाइजमेंट चांगल्या चाललेत. कारण शेवटी त्याच्या मागे अर्थकारण आहेच. आज पत्रकारांनी जर का नोकरी करायची असेल आणि त्याला पगारवाढ हवी असेल तर कुठेतरी ऍडव्हर्टाइजमेंट सपोर्ट असल्याशिवाय माध्यम पगार देणार कुठनं. या दोन्ही गोष्टी एकत्र असणार आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार अरुण. हॅलो. मला फोटोग्राफीमध्ये लहानपणापासून खूप आवड आहे आणि कुठल्याही प्रकारचा कॅमेरा हाताळण्याचा पूर्ण अनुभव आहे. मात्र मी फोटोग्राफी संबंधीचा टेक्निकली असा काही अभ्यासक्रम मी पूर्ण केलेला नाही. केवळ अनुभवावर मी प्रसार माध्यमात करिअर करू शकतो का, की मला अनुभव जरी असला तरी फोटोग्राफीचा कोर्स करणे आवश्यकच आहे का? बरं. फोटोग्राफीची आवड आहे त्यांना, कोर्स कुठलाही केला नाहीये, पण त्यांना माध्यमामध्ये यायचं ऍज अ फोटोग्राफर किंवा आपण म्हणूया कॅमेरा हाताळण्यासाठी. स्टील फोटोग्राफीच्या संदर्भामध्ये, त्याच्यानंतर मूवी फोटोग्राफी संपूर्ण म्हणजे कॅमेरा वर्क या संदर्भामध्ये फिल्म्स डिव्हिजनमध्ये कोर्सेस आहे, खासगी संस्थांच्या वतीने सुद्धा कोर्सेस चालवले जातात. ते म्हणतात कोर्सेस न करता मी येऊ शकतो का या क्षेत्रात? कोर्सेस न करता कसं येऊ शकाल? आता तुम्ही अमेच्युअर या पद्धतीने फोटोग्राफी करत असाल, हौशी फोटोग्राफर असाल, परंतु खऱ्या अर्थानं आज हे क्षेत्र एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे, नवीन नवीन तंत्र आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेत जर टिकाव करायचा असेल तर याचं शास्त्र तुम्हाला शिकलंच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते शिकण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहे. स्टील फोटोग्राफी एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, की कोर्सेस करायचं नाहीत म्हणजे त्यांना बहुतेक कदाचित असं म्हणायचं असेल की त्यांनी एक हौशी फोटोग्राफर असेल किंवा काहीतरी व्यवसाय असेल त्यांचा, आणि एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या विद्यापीठामध्ये जाऊन त्यांना कोर्स करता येत नसेल कदाचित, ऑनलाईन कोर्सेसचं ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन खूप कोर्सेस अवेलेबल आहेत. ऑनलाईन मध्ये तुम्ही PhD पर्यंत अभ्यास करू शकता. तुम्हाला ते सगळं शिकता येतं तिथे, सगळं शिकता येतं. आणि ऑनलाईन जर का तुम्ही शिकायला सुरुवात केली तर अनेक असे कोर्सेस आहेत अवेलेबल जे तुम्ही ऑनलाईन शिकायला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फी नसते, पण सर्टिफिकेशनला मात्र फी असते. पण तुम्ही ऑनलाईन जर का शिकलात आणि नंतर फक्त परीक्षा दिलीत तर तुम्हाला तो ऑप्शन आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला आज कार्यक्रम बघत असतील त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की जर का सोय नसेल, जर का सोयीस्कर नसेल, तुमचा व्यवसाय असेल, नोकरी करत असाल तर ऑनलाईन कोर्सेस शोधून काढा. त्याच्यामध्ये म्हणजे नाही, ऑनलाईन कोर्सेसचं महत्व आपल्या ठिकाणी आहेच. म्हणजे प्राथमिक दृष्टी त्याची तोंड ओळख होते, परंतु हे क्षेत्र आहे प्रत्यक्ष कॅमेरा हँडल केल्याशिवाय, ऑपरेट केल्याशिवाय, त्याच्याशिवाय अनुभवाची पूर्तता होत नाही असं मला वाटतं. सर अगदी शेवटची 3 मिनिटं आपल्याकडे आहे, 3 पेक्षाही कमी. जाता जाता फक्त एवढं सांगा की या क्षेत्राचं भविष्य काय आहे. अगदी एका वाक्यात दोघांनी आम्हाला सांगा की या क्षेत्राचं भविष्य काय आहे. आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे या क्षेत्रातले जे शास्त्रज्ञ आहेत मीडियातले, त्यांनी असं भाकीत केलेलं आहे की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये टेलिव्हिजन पाहण्याची सवय ही हळूहळू कमी होत जाईल, किंबहुना ती कमी होत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन काळामध्ये न्यू मीडिया, सोशल साईट्स याचा जास्तीत जास्त प्रसार होईल. त्यामुळे सगळ्या गोष्टी टेलिव्हिजनवर पाहायच्या किंवा वृत्तपत्रातून वाचायच्या अशी ही जी हळूहळू सवय
ती कमी होत जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातामधल्या मोबाईलवरच ही सगळी सृष्टी अवतरलेली आहे बरोबर आहे. आणि तिचाच जास्तीत जास्त वापर होईल आणि तेच ह्या इंडस्ट्रीचं भवितव्य असं मला वाटतं. सर तुम्हाला काय सांगायचंय? संधी तर खूप उपलब्ध होणार आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणालात, आकडे तरी सांगतात की 7.5 लाख नोकऱ्या, पण त्याच्यामधल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करायला पाहिजे. खूप नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, पण विद्यार्थ्यांनी हे बघितलं पाहिजे की 3 प्रकारचे त्याच्यामध्ये ब्रांचेस आहेत. एक म्हणजे क्रिएटिव्ह, एक मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टायझिंग आणि तिसरं मॅनेजमेंट. या तिन्ही दृष्टीने विचार केला तर संध्या बरोबर लोकेट करता येतील आणि त्याप्रमाणे आपल्याला अभ्यासक्रम आखता येईल. हे महत्वाचं आहे. त्यामुळे तसा प्लॅन करायला पाहिजे. माध्यमांकडे आतापर्यंत एक वेगळ्या दृष्टीने बघितलं जायचं. म्हणजे मला आठवत आहे की लहानपणी पत्रकार बनणं असं एक, पण आता तसं नाहीये. आज पत्रकाराच्याही मागे वलय आहे आणि न्यूज वाचणाऱ्यांच्या मागे वलय आहे. सिनेमा टेलिव्हिजनवर दिसणाऱ्यासाठी फार महत्वाचं आहे. बट त्याच्या मागे आता जे कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे त्याचा फायदा करून घ्यावा. बरोबर. कॉर्पोरेटायझेशन झालंय, खूप ऍडव्हर्टायझिंग वरती भर दिला जातो, मान्य, पण मग त्यातल्या संधी पण तेवढ्याच उपलब्ध झाल्यात. त्याच्याकडे बघून त्याप्रमाणे अभ्यासक्रम आपला ठरवायचा आणि जायचं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण असं म्हणूयात का आता या क्षणाला असं म्हणता येईल की त्यातलं अर्थकारण आणि त्यात असलेली निर्मिती क्षमता या दोघांना आपण एकत्र गुंफून प्रसार माध्यमांमध्ये उत्तम करिअर निश्चित करू शकतो. आणि आपल्याला सरांनी सांगितलं तसं की भरपूर संधी आहेत, फक्त नेमकी आपली संधी कुठली हे जर शोधलं तर या फील्डमध्ये सुद्धा ग्लॅमर व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि ह्याच्यामध्ये एक उत्तम करिअर आपलं घडवू शकतो. गंधे सर आणि करंदीकर सर इतक्या कमी वेळामध्ये इतकी छान माहिती दिलीत, मनापासून आभार मानते. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार, खूप छान प्रश्न विचारलेत त्यासाठी. नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत नव्या कार्यक्रमात. आज इथेच थांबतोय. नमस्कार.